आता हा मसाला शिजलेला आहे छान। याच्यामध्ये आपण आता वाटून घेतलेला मसाला एक अर्धा ते पाऊण वाटी घालणार आहोत। एवढं टाकू आधी, लागला तर परत आपल्याला टाकता येईल। याला पण इथे शिजवून घेतोय मी। या मसाल्याला एक 4-5 मिनिटं याला पण शिजवायचं आहे। बघा 4-5 मिनिटं झालेले आहेत आणि आता तेल सुटायला लागलेलं मसाल्याला। आता मी याच्यात आधी टाकणार आहे हे सांडगे। त्याला मिक्स केलेलं आहे। त्याचबरोबर याच्यात थोडंसं मी पाणी टाकणार आहे, म्हणजे ते थोडे सॉफ्ट होतील। याला एक 10 मिनिटं आपल्याला शिजवायचं आहे, म्हणजे हे सांडगे थोडेसे सॉफ्ट होतील छान आणि हा मसाला पण आटेल, त्यातलं पाणी जाईल आणि जसं लागेल तसं थोडं थोडं आपल्याला पाणी टाकत राहायचं याच्यामध्ये। आता मी हे जे घेवड्याच्या शेंगा आहेत त्या टाकणार आहे याच्यात। याला फक्त मिक्स करायचं आहे आपल्याला। काय रंग मस्त आलाय नाही, छान दिसतोय, डिश मस्त दिसते। कोथिंबीर, त्याचबरोबर लिंबाचा रस। आता खरी मजा येणार आहे बस। आणि भाजी ही सुक्का आहे, म्हणजे ड्राय भाजी आहे ही, एकदम टेस्टी अशी भाजी आहे ही। तयार आहे आपली ही डिश, सांडगे आणि घेवडा सुक्का। मंडळी मी याला थोडंसं ड्राय करून प्लेटमध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। सांडगे आणि घेवडा सुक्का करण्यासाठी लागणारे साहित्य: सांडगे, घेवडा, किसलेलं खोबरं, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, लाल सुक्या मिरच्या, खसखस, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, जिरं, मेथीचे दाणे, तीळ, चिरलेला लसूण, चिरलेलं आलं, काळी मिरी, धणे, लवंग आणि मीठ। कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मेथीचे दाणे, लवंग, काळी मिरी आणि जिरं घालून नीट परतून घ्यावं। एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सांडगे तळून घ्यावेत। जिरं परतल्यानंतर त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या, खसखस, धणे, तीळ, सुकं खोबरं, लसूण, आलं आणि पाणी घालून सर्व मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घ्यावं। घेवड्याच्या शेंगा तेलामध्ये परतून घ्याव्यात। एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, तयार वाटण, तळलेले सांडगे, पाणी आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं। त्यानंतर घेवड्याच्या शेंगा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून डिश सर्व्ह करावी। लावू का? हो, असाच लावू ना। आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं। ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू।
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.